एव्हरीवन, गुड मॉर्निंग. कसे आहेत तुम्ही? आय होप तुम्ही सर्व मजेत असणार. तर गाईज आजचा आपला व्लॉग होणार आहे डे 4चा. तर बघूया आजचं कसं होतं आणि लास्टपर्यंत कंटिन्यू राहा. आणि आता आम्ही चाललो कन्याकुमारीमध्ये. आता आम्ही आहोत, आम्ही रेडी वगैरे चाललो आहे. आणि आता आम्ही चाललो आहे मंदिरात पाय पडायला. तर मंदिर म्हणजे असं पाण्यात आहे, तुम्हाला दाखवेन मी. त्यासाठी स्टे कंटिन्यू आणि पूर्ण म्हणजे लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर गाईज आता आम्ही चाललोय मंदिरात पाय पडायला. कोणतं मंदिर आहे ते मला माहिती नाही. त्यासाठी बोटसाठी लाईन लावायला लागते की पाण्याच्या त्या साईडला मंदिर आहे. आम्ही अर्धा तास 1.5 तास लाईनीमध्ये होतो आणि तिकीट आहे 75 रुपीज पर पर्सन. आणि तुम्हाला डायरेक्ट जायचं असेल तर 300 रुपये पर पर्सन आहे. लाईनीला लागायचं. मग इकडे खूप भारी असा व्ह्यू आला बाहेर. गाईज तर आता 1 तास लाईनला राहून आता आम्ही फायनली पोर्टच्या जवळ पोहोचलेलो. आणि परत इथे पण लाईन आहे, तुम्हाला दाखवते मी. बघा गाईज, इथे पण परत लाईन. 1-2 तास लाईनमध्येच गेले आमच्या. अजून अर्धी जण आमची पार्टी आहेत. बघा गाईज तर आता आम्ही फायनली बोटीत बसलो आणि नाना साहेबी आणि अर्धी जण अजून पार्टी आहेत. त्यांनी ती चहा नाश्ता करायला थांबलेले. आणि इकडे खूप भारी मस्त वाटतंय. तुम्ही नक्की विजिट करा. आणि आपण इकडे व्लॉग शूट करतोय. तर बघू आता आम्ही पाण्याच्या त्या साईडला मंदिर आहे, तिकडून बोटीने जायला लागतं. तर मंदिराकडे तुम्हाला जायचं असेल तर इकडे 2च बोट आहेत. एक बोट जाते, एक बोट येते. पण खूप भारी आहे इकडे, तुम्ही नक्की विजिट करा. तर आता आम्ही चाललो मंदिरात. तुम्हाला तिकडचे मी दाखवते सगळं. आणि तिकडे स्टॅच्यू आहे, तिकडे जायला आणखी तिकडे जायचं आपल्याला. पण तिथे ब्रिजचं काम चालू आहे. मग तिकडे आपल्याला जाऊन येणार. फक्त मी तुम्हाला मंदिराच्या तिकडे दाखवतो. बघून सर तुम्हाला मंदिर. पप्पा इथे आहेत. तर गाईज आम्ही आता फायनली बोटीतून उतरलो आणि तिकीट काढायला आलोय. आम्ही मंदिरात जायचं. 30 रुपये पर पर्सन. मला खूप सिरियस आवडले. नक्की तुम्ही विजिट करा. आता आम्ही चालू मंदिरात पाय पडायला हायते आहे आणि तिकीट काढायला वेळ द्यायला पप्पा. तर माझ्या आता मी वरती आलो आणि वरून पण खूप भारी मस्त व्ह्यू आला आहे. आणि इकडे सगळ्यांचं फोटोशूट वगैरे चालू आहे. आम्ही जाऊ मंदिरात पाय पडायला. तर गाईज आता आम्ही चाललो मंदिरात पाय पडायला. आतमध्ये कॅमेरे अलाउड नसतील तर मी नाही दाखवणार. अलाउड असतील तर मी दाखवायचा प्रयत्न करेन. आणि ब्ल्यू आहे इथे पाणी, तुम्ही बघू शकतात. बघा. तर गाईज आता आम्ही तिकडून मंदिरातून पाय वगैरे पडून आलो. आणि आता इथे आम्ही जरा फार शॉपिंग करतो. इकडे फुल मार्केट भरलेला असतो त्या साईडला. मग तिकडचं काही जास्त दाखवायला भेटलं नाही. आणि इकडे सगळे शॉपिंग करत आहेत. आणि इकडे मी साईडसाठी कपडे वगैरे घेतलेत. आणि खूप दुकानं आहेत तिकडे. तुम्ही मंदिराच्या बाहेर आले नक्की तुम्हाला दिसतील दुकानं. आणि इकडे काहीतरी बघतात ही दोघं जण. आणि अजून इकडे खाऊ वगैरे घेत आहेत. खूप मोठा मार्केट भरतो इथे. आता आम्ही कोणाला रूमवर नंतर जेवणार वगैरे. नंतर आमची नंतर ट्रेन आहे. आम्ही ट्रेनमधून जाणार आहे बिपिन जायच्या गावाला. चला आता बघूया पुढे कसा होतो व्लॉग. स्टे कंटिन्यू. गाईज आता आम्ही शॉपिंग करत चाललोय मार्केटमधून. आणि भरपूर आम्ही आता कपडे वगैरे घेतलेत. आता आम्ही चाललोय जेवायला. आणि आमच्या अर्धी माणसं पार्टी आहेत. आम्ही ती लोक अजून होडीमधून उतरली नसतील आय थिंक. चला आता भेटूया आपण जेवताना. कारण ब्लॉग कंटिन्यू करायला जमत नाही आहे. कारण की इकडे खूपच चालायला लागतं. म्हणून मला हे कंटाळा येतो ब्लॉग कंटिन्यू करायला. कारण मध्ये करते एवढं दाखवायला भेटतो, मी दाखवायचा प्रयत्न करते. ते कंटिन्यू गाईज तर आता आम्ही चेकआउट करतो. आता आम्ही चाललो इकडून बिपिन जायच्या गावाला. तर आता आम्ही हॉटेलला बोलते स्टेशनला पोहोचलो. आणि हारचे करामत बघा काय झालेत. याचे सगळं बॅग घेऊन उभे आहेत. नको तिकीट काढू, आपलं तिकीट बुक आहे आपलं. काय आता आम्ही फायनली ट्रेनमध्ये बसलो. आणि आता इथून आम्ही चाललो कुठे मला माहिती नाही. हे चला तुम्हाला तिकडे गेल्यावर दाखवते. ट्रेन सुटायला तरी ट्रेनचं अजून फोटोशूट संपत नाही. बघा काय बोला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि इकडे मम्मी बसली आहे. आज आमच्या मम्मीने फिरायला आलं तरी पण साडी घातली तेव्हा
गाईज आता आम्ही पोहोचलो बिपिन दादाच्या घरी, कारण की मी बोललेली ना फर्स्ट व्लॉगमध्ये लग्न पण अटेंड करायचं आहे आम्हाला. तर बिपिन दादाच्या भावाचं लग्न आहे आज आम्ही चाललो आहे मुलीकडे. थांब 1 मिनटं. तर आता आम्ही चाललो आहे मुलीकडे, म्हणजे इथून 20-10 मिनटं लागतात. आम्ही स्टेशनला मला व्लॉग कंटिन्यू करायला जमला नाही, खूप गडबड होती आणि पप्पाकडे वरून फोन होता. तर आता आम्ही आलो आहे. खूप भारी डेकोरेशन केलं आणि खूप भारी घर पण तुम्हाला मी दाखवते. बिपिन दादाचं घर आहे. तर आता बघू, चला आता मी तुम्हाला दाखवते घर. उद्या हळद आहे यांची व मुलीकडे आज हळद आहे. बिपिन दादाच्या भावाचं लग्न आहे आणि आतमध्ये सगळे येत आहेत बाहेर. आणि इकडे आम्ही बस स्टेशनवरून 1 घंटा का 1.5 घंटा लागतो इकडे यायला. स्टेशनचं नाव नाही माहिती मला. तर उद्या हळद आहे यांची व मुलीकडे आज हळद आहे. बिपिन दादाच्या भावाचं लग्न आहे आणि आतमध्ये सगळे येत आहेत बाहेर. आणि इकडे आम्ही बस स्टेशनवरून 1 घंटा का 1.5 घंटा लागतो इकडे यायला. स्टेशनचं नाव नाही. इकडे हा आहे मुलाचा घर, बिपिन दादाच्या भावाचं घर आहे आणि खूप भारी आतमध्ये घर आहे. तुम्हाला दाखवेन नंतर. इकडे सध्या डेकोरेशनचं काम चालू आहे. तर चला भेटूया आपण नंतर. आणि इकडचं रात्र झाली आहे, 8:30-9 वाजल्या तेव्हा आम्ही पोचलो आहे. तर चला आता बघूया तिकडे हळदीला जायला किती वेळ. गाईस तर आता मी तुम्हाला बिपिन दादाचं घर दाखवते. बघा हा हॉल आहे आणि आतमध्ये 2 बेडरूम आहेत आणि इकडे 1 बेडरूम आहे. आणि हा बाहेरचा डेकोरेशन आहे, लग्नाच्या नंतरचं डेकोरेशन. तेव्हा आम्ही इथे नाही आम्ही इथे, तर आम्ही चाललो आहे घरी. तर हा बिपिन दादाचं एवढं घर आहे, खूप भारी आहे. तर चला आता आम्ही फायनली निघलो हळदीला जायसाठी नवरीच्या घरी. इथून 5-10 मिनटावरच आहे, म्हणजे सगळे बसत आहेत बसमध्ये. तर चला आता आम्ही फायनली निघलो आहे गाईज. आता गाईज तुम्हाला तिकडे गेलो मी दाखवते. स्टे कंटिन्यू. चला लोक तिकडची हालत कशी असते. तर गाईचा हा मुलीचं घर, खूप भारी मुलीचं घर पण आहे. आम्ही इकडे सगळे बसले आहेत आणि तिकडे कार्यक्रम चालू आहे हळदीचा. आणि सगळे इथं तर हळद लावायला घेतले. सगळे दीपिका बहिणी हळद लावायला गेले दोघांना. तो सगळं हळद डोक्याला लावतील. तुम्ही बघत राहा. गाईस तर ब्लॉग एंड करायला विसरलेली, तो ब्लॉग मी आज एंड करते. कसा वाटला आमचा डे 4 नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आता आम्ही बिपिन दादाच्या घरी आहोत. आज त्यांची हालत आहे, काल मुलीकडची हालत होती. आता आम्ही चाललो आहे बिपिन दादाच्या गावाकडे. 2-3 स्पॉट आहेत ते फिरायला चाललो आहे आम्ही आता. तर मी चला हा कालचा ब्लॉग एंड करते. तर कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि पूर्ण माझ्या चॅनल लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.